विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तो कोणी बाहेरचा नाही, तर आपल्या आतच दडलेला आहे. चला, आज आपण त्याच शत्रूला म्हणजे आळसाला कसं हरवायचं हे समजून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असतो? खरंच, कोण आहे तो जो आपली प्रगती रोखून धरतो? आणि याचं उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते आहे आपला स्वतःचा आळस. हो, ही फक्त एक वाईट सवय नाहीये, तर हा आपला मुख्य शत्रू आहे, जो आपल्याला पुढे जाऊच देत नाही. पण मग प्रश्न येतो की आळस इतका वाईट का? म्हणजे तो इतका धोकादायक कसा काय ठरू शकतो? चला, जरा खोलात जाऊन पाहूया. आचार्यजींनी याबद्दल एक इतकं जबरदस्त वाक्य सांगितलं आहे, जे खरं तर आपल्याला हलवून टाकतं. ते म्हणतात, आळस ही जिवंत माणसाची आत्महत्या आहे. जरा विचार करा, शरीर जिवंत आहे, पण आळसामुळे आपली सगळी शक्ती, सगळी चेतना जणू काही मृतच झालीय. किती खोल अर्थ आहे यात. हे अगदी कसं आहे माहिती आहे? जसं लोखंडाला आपण वापरलं नाही, तर ते पडून पडून गंजून जातं, संपून जातं. तसंच आपल्या शरीर आणि मनाचं आहे. जर आपण त्यांना कामाला लावलं नाही, तर त्यांची ताकद हळूहळू कमी होत जाते, त्यांचं तेज नाहीसं होतं. ठीक आहे, मग यावर उपाय काय? या आळसाच्या राक्षसाला हरवायचं कसं? तर याचं उत्तर आहे प्रयत्नांच्या शक्तीमध्ये. चला, ती शक्ती काय आहे ते पाहूया. इथे एक खूप सुंदर संकल्पना येते, ती म्हणजे पुरुषार्थ. आता पुरुषार्थ म्हणजे फक्त कष्ट करणं नाही, तर तो आहे जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. आपलं ध्येय ठरवून त्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल. आणि खरं सांगायचं तर हेच आळसावरचं सगळ्यात प्रभावी औषध आहे. हे बघा, जे लोक फक्त बसून राहतात नशिबाच्या भरोशावर, त्यांचं नशीबसुद्धा झोपूनच राहतं. कारण खरं तर नशीब हे आपल्या कर्मातूनच, आपल्या प्रयत्नांतूनच घडत असतं. म्हणून आता वेळ आली आहे आपल्या आतल्या संकल्पाला जागं करण्याची आणि कामाला लागण्याची. निष्क्रियतेची ती चादर आता झटकून टाकायला हवी. पण ही सुरुवात करायची कुठून? सगळ्यात पहिले पाऊल कोणतं? तर ते आहे आपल्या मनावर विजय मिळवणं. कारण आळसाचा खरा खेळ तर आपल्या डोक्यातच सुरू होतो, नाही का? आणि इथे आचार्यजी आपल्याला आळसाचं मूळच सांगतात. त्यांचं दुसरं डायमंड सूत्र आपल्याला सावध करतं. उद्या करू किंवा नंतर करू, ही जी सवय आहे ना, तीच सगळ्या आळसाची जननी आहे. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे, पण त्यासाठी शिस्त लागते. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, जेव्हाही मनात उद्या करू हा विचार येईल, त्याला लगेच ओळखा. आणि 2, सवय लावा की जे करायचं आहे ते आज आणि आत्ताच करायचं. बरं, इतके सगळे कष्ट केल्यावर, आळसाला दूर ठेवल्यावर मिळतं तरी काय? तो खरा आनंद कुठे आहे? चला पाहूया. बघा, खरा आराम, खरी विश्रांती आळसात नाहीये. ती तर दिवसभर मेहनत करून थकल्यावर जी शांत झोप लागते ना, त्यात आहे. त्या सुखाची चवच काही वेगळी असते. आणि या परिश्रमाचा सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे आत्मसंतोष. हे पैशाने विकत नाही घेता येत. दिवसभर चांगलं काम केल्यावर स्वतःच्या मेहनतीवर जे समाधान मिळतं, जी आतून शांती मिळते, तेच खरंच स्वर्गातलं सुख आहे. हे सगळे अनमोल विचार आहेत युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे. त्यांनी आपल्याला आळस सोडून एका अर्थपूर्ण आयुष्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. तर हा सगळा विचार ऐकल्यावर जाता जाता फक्त एक प्रश्न. असं कोणतं एक छोटंसं काम आहे जे उद्यावर न ढकलता जर आज केलं तर आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा, एक नवी गती मिळू शकते? यावर जरा विचार करून बघा.